जाहीरनामा दिसायला पाहिजे. आणि एकंदरीत निवडणूक आयोग हा फ्री अँड फेअर वातावरणात आणि पद्धतीने निवडणुका संपन्न होऊ देत नाही. हे हा केवळ टप्पा नव्हे तर ही बाब प्रकर्षाने जाणवली. त्याच निवडणुकांमध्ये पैशाचा बोगस मतदानाचा मोठ्या प्रमाणावर वापर झाला. मतदानाच्या दिवशी माध्यमांनी सकाळपासून बोगस मतदार गाड्या भरून कसे येतात आहेत, पोलीस स्टेशनवर कसा पकडला गेला, मंगल कार्यालयामध्ये बोगस मतदार आणून कसे ठेवले, या सर्वांचं बातम्या या देखील प्रकाशित झाल्या. एरवी मतदान संपायच्या 48 तास आधी प्रचार बंद होतो. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत 24 तास आधी बंद करण्याचे देखील काही घटना आणि काही वेळा तशा स्वरूपामध्ये मतदानच्या 24 तास आधी प्रचार थांबलेला आहे. मात्र यावेळेस सकाळी 7 वाजता मतदान, मात्र रात्री 10 वाजेपर्यंत प्रचार सुरू ठेवण्याचं देखील निवडणूक आयोगाने घेतलेली जी भूमिका आहे ती देखील वादग्रस्त आहे. रात्री लोकांना पैसे वाटता यावे, मतदान केंद्र जे आहे ते नीट त्याची सुरक्षा जी आहे त्या सुरक्षेकडे दुर्लक्ष व्हावं, या सगळ्या गोष्टींकरता 9 तास आधी, मतदानाच्या 9 तास आधीपर्यंत प्रचार सुरू ठेवणं, या सर्व गोष्टींच्या अनुषंगानं निवडणूक आयोग, प्रशासन आणि सत्ताधारी यांनी सर्व लोकशाहीचे संकेत हे पायदळी तुडवले आणि नंगा नाच घातला असं म्हटलं तरी अतिशयोक्ती होणार नाही. जो तमाशा भारतीय जनता पक्ष आणि त्याच्या 2 मित्र पक्षांनी जो घातला, त्या तमाशात त्यांनी वग घेतला होता पैसा फेक तमाशा देख, आणि मतदारांना विकत घेण्यापासून तर व्यवस्था गुंडाळून ठेवण्यापर्यंतचा सर्व एक अंक झालेला आहे. आता 29 महानगरपालिकांच्या निवडणुका सुरू झाल्या आणि तो